स्पिनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। गेले 2-3 दिवस तुम्ही क्वेश्चन आन्सरचे जे व्हिडिओज आहेत ते पाहिलात, कारण का मला व्हायरल इन्फेक्शन, कारण वातावरण चेंज आणि मी ज्यूस पिला होता थंडगार एकदम, आणि त्यामुळे थोडासा इश्यू झाला होता। आणि हे थोडंसं हास्यास्पद वाटेल की शेवया खाल्ल्यामुळे मला सर्दी होते आणि कोणाकोणाच्या बॉडीला काही काही गोष्टी ॲलर्जिक असतात। खूप जणांना पटतच नाही घरी वगैरे, कारण मी जेव्हा जेव्हा शेवया खाते त्यानंतर मला ॲलर्जी ही होतीच, आणि त्यात मेन म्हणजे माझा घसा खवखवतो आणि लगेच सर्दी होते। तर असं झालं होतं। सो आजचा प्लॅन, आज सॅटर्डे आहे, आज आम्ही जाणार होतो, काहीतरी प्लॅन बनवलं सॅटर्डे संडे आणि मंडे 3 दिवस सलग सुट्टी होती, मग प्लॅन बनवला होता, पण मी तब्येत खराब झाला, म्हणजे आज आता जर थोडंसं ओके वाटते मला, त्यामुळे आजचा प्लॅन कॅन्सलच केला मी। बघू उद्या काय ठरते, आता संध्याकाळी बघू, विचार करून की काय ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये। आता आरवची मैत्रीण दोघंजण खेळतायत वरती, त्यालाही कंटाळा आलाय, त्याचंही मूड होतं बाहेर जायचं, पण राहिलं सगळं। आता पाणीपुरीच्या ज्या पाणीपुरी होत्या तर त्या आहेत अजून, तर काय करायचं असा विषय डोक्यात चालला होता। तर म्हटलं आज पाणीपुरी पिझ्झा बनवू, सॅटर्डे टू सॅटर्डे आरव पण एन्जॉय करेल। आणि चला तर मग स्टार्ट करूया। पुऱ्या ज्या होत्या त्या उरल्या होत्या, मग शिमला मिर्च आणि कांदा कट करून घेतलाय, मोझरेला चीज आहे, चीज फॉर पिझ्झा। त्याच्यानंतर हे एक मेयोनीज घेतलेला आहे, मेयोनी घेतले, आणि हा पास्ता पिझ्झा सॉस आहे तो मेयोना, आणि त्याच्यानंतर हे ऑर्गॅनो एक आणलेला आहे स्नॅपिंगवर। ओके चल आता सिंपल करून घेऊ। मला तर डोक्यात आलेलं पाणीपुरी पिझ्झा करतोय म्हटल्यानंतर थोडासा बटाटा सुद्धा टाकावा उकडलेला, पण ठीक आहे, काहीतरी एक प्लेट वेगळी करून बघू, एक प्लेट वेगळी करून बघा, असं काहीतरी वेगळं करू। पुऱ्या आहेत ना कुरकुरीत, त्यासने आणि नरम पडाय काय झालंय, काय करायचं की हे काहीतरी करायला लागलंय, जे आपण खाल्ल्यानंतर आपल्याला समजेल ते व्यवस्थित झालंय की नाही। पण ते हे कसं शिजणार, काय शिमला मिरच्याने? शिमला मिरचीला जास्त वेळ लागत नाही शिजायला, शिजण्याचा प्रश्नच येत नाही, आपण तशीही खातोय शिमला मिर्च। मला तर वाटतं पाणीपुरी टाईप पाणी बिणी सगळं पाणी घातलं तर ते ओलं होतं ना पुरी, त्याच्यामुळे ते टाकू शकत नाही, पण बाकीचं सगळं टाकून बघू आपल्याला कसं लागतंय आणि त्याच्यानंतर ठरवू। हा प्लॅन जर फसला तर आपण दुसरं काहीही करू शकतो त्याच्या जागी। देन सॉस, म्हणजे ह्या 6 पुरींची बली देण्यात येते, आणि मेयोनीज प्रीहीटिंगला ठेवलंय। शाळेत केलेलं तसा एक्सपेरिमेंट नाही ना यो कॉलेजमध्ये? नाही तसं काय नाहीये, तो सोडियम होता। मग आता जे काय करायला लागले ते सोडियम पेक्षा खतरनाक। किती विश्वास माझ्यावरती। सॉस बघू की ट्राय करून काहीतरी नवीन गोष्टी करा की, मी कुठे नको म्हणाला लागलो। ही पुरी अशी आडवी का पडायला लागली मला तेच कळणार। झोप आली असेल तिला। हे काय ग? ऑरेगॅनो म्हणजे काय असतं ते? पिझ्झा पास्ता याच्यासाठी हर्ब्स असतात, ते मिक्स हर्ब्स। आणि चीज कसं डायरेक्ट झोपवणार काय? डायरेक्ट मोझरेला चीज। ये चीज का कुछ चीज होगा क्या? आता हे झालंय घट्ट, ते मला वाटतं ना त्याच्यापेक्षा तू ना ते शिमला मिरची वगैरे शिजवून घेतली असतीस ना। काही ठीक आहे, कोई सेंस है इस बात का? हा है ना, मग अशी डायरेक्टच खाल्ली असती, त्याच्यात प्री हिटिंगला ठेवायची काय गरज होती? खा की मग तुम्ही, आम्ही असं हे करून खातो, प्रोसेस करून, तुम्ही खा। नको, आता डायरेक्टली चीज मी जे आहे ती किसून टाकते, ऑलरेडी असंच पडलेलं आहे, त्याला लई घाई होती। हा आमचा ओवन ऐक का आरड लागलं त्यासनी।
केवढे आरडा लागलेत पापुरे. जिंदा आहे जिंदा आहे. खरं तर काय म्हणतात त्याला, काय प्रयोगशाळेत असल्यावर काय वाटलं. मला 1-2 अशा कमेंट आले की तो ओव्हन काय घेत नाहीयेस. भांडी ठेवायला जागा नाही किचन मध्ये, ओव्हन कुठे ठेवायचा. ठीक आहे आपण एक ओव्हन बेडरूम मध्ये. बेडरूम कुठे आहे हे आपलं तेच सगळं बेडरूम किचन हॉल सगळं. आता इकडे ठेवू मीडियम फ्लेम वरती. त्याच्यानंतर बघू की काय आपल्याला काय झालं त्यांचं. आणि नंतर पुरीचा अजून कुठला प्रकार आपण करता येतोय का ते पण विचार करायचा. अजून पण फरसाण वगैरे आहे घरात किंवा आता हे पिझ्झा पुरी झालं. आता दुसरी मिसळ पुरी. 10 मिनिटांनी बघू. आता वाजलेत किती, 2:15. काय शास्त्रज्ञ झाल्यावर काय वाटायला लागलं काय प्रयोग सक्सेसफुल होणार म्हणून. 10 मिनिट सावकाश काढा. नाही 5 मिनिटं आपल्याला वास आला. बंद केली सर. बंद केली. चीज तरी विरघळ आहे. चीज का चीज हो गया. प्लेटला हात लावून मग ते गरम असतं. येस गरम आहे प्लेट. तर मग दुसऱ्या प्लेट मध्ये घेऊ काय. खाऊन हा प्रयोग मुलांच्या वरती नको, आपणच पहिला ट्राय करून बघूया. गरम असेल तसंच खाऊ. फुकून खा जरा आधी बघ ना. तुम्ही ट्राय करा. लेडीज फर्स्ट. हो खा पूर्ण खा. हा वारा घेत खा. हो खूप छान झालं. मी खोटं नाही बोलत आहे. ट्राय करा मस्त झालं. खोटं कशाला बोलशील. एक नंबर झालं. मस्त चव आहे. छान वाटतं ना. मस्त झालं. गरम आहे हळू. चला आता हे खाऊन दुसऱ्या पोरांना देऊया मग आता. चला खरंच छान झालं. छान झालं. एवढा तू कराटेला जाऊन बी मार खातीस आहे त्याचा. काय फायदा आराध्या. बस ग जाऊन घरी बडबड बडबिल त्याला. होय ते खोपचल घालून तिला सरळ करेल बरोबर. हाय की नाही शिवाज मारते की नाही तुला. हाय रे कराटे कुणावर खेळतेस तू. आरोवर. आरोला आता दिलीस की नाही. आणि 4-5 वेळा ही आली का नाही आरो तू बाग सरळ करतो. गरम आहे. सावकाश खायचं. तर मला जरा फुकून असं करून खायचं. आणि खाली बसा आणि खाली बसा दोघं पण. आणि आपली नॉर्मल पाणीपुरी नव्हे. चीज आहे याच्यामध्ये. इकडे बस इथे बस. हे घे तुला आणतो. फुकून खायचं आणि कसं झालं ते सांगायचं. सगळं खाऊन झाल्यावर सांग पाहिजे पण फुकून खायचं. गरम आहे. गरम कशाला केलंय. ती गरम पुरी आहे. आता एक तुम्ही करा ना स्लॉट. हा आता मी केलंय ना. आता तुम्ही करा एक. अरे नको असं काही नको. तुम्ही केलं तरी चालते. आराध्या ती अख्खी पुरी तोंडात घालायची. तिचं आधीच तोंड बारीक आहे. ती खरंच का. हसू नको खा. हळूहळू खा. जास्त गडबड नाही. हळूहळू खा. तू गरम खाल्लास ना एकदम. मग कसं झालंय. चांगली. मग दे इकडं. चांगली झाली तर इकडे द्यायची. एक नंबर. अरे ते तुला आवडलं. मग ह्या वर्षी हे जाते का प्लेट संपते. ह्या वर्षी बदलली की नाही. आराध्या आरवची बालपणीची मैत्रीण म्हणजे आमच्या घराच्या साईडला राहायला होते. काय आठवते तुला आराध्या. तोंडातलं अजून संपायचं आहे. खा. आराध्या म्हणजे सेम एजच्या आहेत दोघं पण. आणि पहिले 2 वर्ष म्हणजे 3-3.5 वर्षाचे होईपर्यंत दोघं पण एकत्र खेळले. त्यांचे एक आहे व्हिडिओ ना आपल्याकडे दोघांचा. खेळतानाचा एक आहे व्हिडिओ. हवं तर मी इथे ऍड करेन जर सापडला तर तो. आणि आता हे दुसरीकडे राहिलात पण एकाच स्कूलमध्ये आहेत दोघं पण.
माझं घर माहिती. छोटेसे बहीण भाऊ. चला आता वाजलेत बरोबर 5:45. छान आम्ही ते सगळं जे केलं होतं ते खाल्लं. त्यानंतर आराध्याला पण तिच्या घरी पाठवून देऊन आले सचिन. आणि त्यानंतर मी काही गोष्टी केल्यात. आता कचऱ्याचा डब्बा जसा बाहेर दिसतो वरती पण ठेवलेला आहे तो पण तसंच बाहेर दिसतो. आणि वरती आरोच्या कपाटावरती जे सगळं सामान ठेवलंय तर तेही तसंच दिसतं. मग त्याच्यासाठी काही गोष्टी मी बनवून घेतलेल्या आहेत. त्या थोड्या वेळात येतील. आल्यानंतर त्या तुम्हाला दाखवते. तुर्तास तोपर्यंत आम्ही चहा करतो. तुझ्यासाठी नाही आहे रे बाळा. हारव लगेच एक्सायटेड होते. राजश्रीचा आत्ताच फोन आला होता. ती पण त्याला ओरडत होती कारण गावी जायचं माझं ठरलंय. खरं तर आम्ही तिघं पण जाणार होतो मंगळवारी. आणि त्यात आरव नाही म्हणजे नाही म्हणून बसला. तिघांचीही तिकीटं काढली होती मी जायचं म्हणून कारण मम्मी पण खूप लागली होती आरवला घेऊन म्हणून. नाही म्हणजे त्याचं कसं झालंय त्याचं नाटकामध्ये जे पार्टिसिपेट केलंय त्यानं तर ते परफॉर्मन्स आहे त्याचं 4 तारखेला. आणि मी टीचरांच्याकडून परमिशन पण घेत होते की 3 दिवस फक्त हे 3 दिवस पण नाही त्याचं 1 दिवस फक्त स्कूल चुकत होतं. आणि असं आणि प्लीज द्या म्हटलं सुट्टी. आणि मम्मी पण खूपच लागली होती घेऊन ये पप्पांना पण बघायचं असं तसं म्हणून. पण टीचरने पण ठीक तेवढं काही सांगितलं नाही टीचरने की असं. मग ह्याला बोलले वाटतं तू पण आता गावी चाललायस मग प्रॅक्टिसचं कसं. मी हे पण म्हटलं की मी प्रॅक्टिस करून घेते त्याची. तेवढा ज्याचा पार्ट आहे त्याचा. कारण मी आधी घेऊन जाणार नव्हते. आधी मी आणि सचिनच जाणार होतो. परत मग मम्मी खूप लागली. मग हा तर असा म्हणजे तोंड पाडून बसला की नाही म्हणजे नाही आणि माझं प्रॅक्टिस आहे हे आहे ते. मग ते हे म्हणायला लागले तू तुझ्यावरतीच गेलाय धनश्री अभ्यासाच्या बाबतीत. त्याला ते मम्मी पण तेच म्हणायला लागले की तुझंही तसंच होतं आणि ते सेम तुझ्यासारखं झालं. मग ठीक आहे म्हटलं. आणि तो शेवटी मग फायनली त्याचं कॅन्सलच झाले. मग हा इथं थांबणार म्हटलं. बाबा आता उद्या किंवा परवा निघतील यायसाठी गावाकडून. मग बाबांना काही एकट्याला हे होणार आहे मग ह्यांना पण थांबवलं. ह्यांनी ऑलरेडी 2 दिवस सुट्टी काढलेली तर ते सगळंच असं झालं आता पूर्ण. मग त्याच्यामुळे आता मीच एकटी चालले कारण 2-3 कामं आहेत ती सगळी करायची. त्यासाठी एक आमच्या दोघांपैकी एकट्याला तरी जावं लागणार. ते पण माझ्या कोल्हापूरला गेल्यानंतर पण बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला. सो आता तरी चहा करून घेतो आम्ही. ते लोक येईपर्यंत. आल्यानंतर ते काय बनवून घेतले ते तुम्हाला सांग. बरोबर 7:15 झालेत आणि खूप सारी कामं आटपलेली आहेत. त्यातलं एक इथे तुम्हाला हे होतं माझं एक चुकलं की सेम आता वरच्या रूममध्ये गेल्यानंतर मी दाखवेनच तुम्हाला. सेम असंच मी ह्या कलरचं घेऊन करून घ्यायला पाहिजे तर माझ्या डोक्यात नाही आलं ते लक्षात नाही आलं. आणि सेम अशा 2 कलरचे घेतल्या. तर इकडच्या साईडला कचरा पेटी आहे ते दिसणारच नाही आहे. कचऱ्याचा जो डब्बा आहे तो एक बेस्ट वाटते मला की तो ओपनमध्ये अजिबातच कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष जाणार कारण नाही. मला एवढंच इरिटेट वाटायचं नेहमी ते कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष द्यायचं. ओ बॉल शोधलास. बॉल आता ते दुसऱ्या बॉलने खेळायचं तोपर्यंत. कुठल्या ह्याला क्रिकेटर व्हायचंय. तसंच मी वरती बनवून घेतलंय. वरची कचऱ्याचा डब्बा आहे तो दिसतो तर मग हा तिथंच आहे बॉल. तो काय बरोबर मग आता हे सगळं झालं. बाहेर काहीच दिसत नाही त्यामुळे जरा शांत वाटते. अजून एक गोष्ट शेअर करते ती म्हणजे ही की तुम्ही माझं एक ब्लॅक ब्रेसलेट बघितलेलं आणि सगळे विचारते की ते मंगळसूत्र आहे हँड मंगळसूत्र किंवा तर ते मला खूप असं इरिटेट वाटायचं की मंगळसूत्र तर मी गळ्यात घालते हातातलं नको. आणि ते मी वेगळ्या ह्याच्यानं घेतलं होते काळे मणी असू देत असं हे म्हणून. तर ते सगळ्यांना वाटत होतं की ते हँड मंगळसूत्र वगैरे. तर मी काय केलं त्यातलं जे हे पेंडंट होतं ईव्ही लाईचं तर ते काढलं आणि ते अटॅच होतं. तर त्याला मी त्याला काय बोलतात तो हुकला काहीतरी बोलतात तर ते बसवून घेतलंय. हुक याला काहीतरी बोलतात मेढा की काय काहीतरी मेढा नाही काहीतरी बोलतात त्याला. ते लक्षात येत नाही माझं. तर त्यांना ते बसवून द्यायला सांगितलं. ते आज मला इथं मिळाले हे. आणि हे माझ्याकडे जी चेन आहे तर त्यामध्ये घालून घालायचा विचार आहे. चला आता वरच्या रूम मध्ये जाते तुम्हाला दाखवते की मी नेमकं काय चेंज करणार. इथे असं झालंय की हे ओपन असं स्पेस करून घेतलंय म्हणजे कसं असं हे झालं ना की कचऱ्याचा डब्बा दिसणारच नाही. दरवेळेला मी व्हिडिओ करताना दिसायचा. आणि ह्याच्यावरती काय मग हे कपडे इस्त्रीला द्यायचे ठेवलेत. आणि ह्याच्यावरती सगळं जो सामानाचं हे होतं तर मी हे छोटंसं हे करून घेतलंय. ह्यामध्ये सगळं सामान राहील कारण असं झालं की एवढं मोठं कपाट घेण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट नकोच म्हटलं. छोटंसं काहीतरी प्रॉपर कपाटाच्या वरती हे राहतंय व्यवस्थित. आणि इथून हे मग असं नीट. आणि हे असं ही मी
जेवढं करीन तेवढं कमीच वाटतं. फायनली ते झालं, तर काही बाहेर दिसणार नाही घरात. असं म्हणजे काय करायचं, व्हिडिओ वगैरे करताना भरपूर अशा गोष्टी बाहेरच दिसायच्या, त्यामुळे मलाच कसं तरी वाटायचं. म्हटलं जे आहे त्यामध्ये तरी थोडंसं चेंज करू, म्हणजे आपल्यालाच छान वाटेल घरात पण. खाली पण आता मस्त वाटतं की क्लटर बाकी बाहेर काही दिसणार नाही. आता इथे कपाटं आहेत 4 सगळे मिळून कपाटं झाले. बाबांचं एक, आरवची 2, माझं आणि सचिनचं मिळून 1 कपाट. तर ते थोडंसं होणार. आणि घर छोटं असल्या कारणाने कसं थोडीशी ॲडजस्टमेंट लागतेच. पण घर मोठं असेल तर ह्या वस्तू खूप कमी वाटतील तिथे, खूप म्हणजे अगदीच कमी. म्हणजे 2 बेडरूम असतील, किचन हॉल वेगळा असेल तर हे काहीतरी सगळे म्हणतील की केवढंच सामान आहे. तर ते असं होतं. पण हे छान वाटतं आता, ओके वाटते, मस्त वाटते. तर आता थोड्या वेळाने जेवतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग आपला ब्लॉग एंड करूया. आजचा ब्लॉग इथेच संपतो. का बरं? हा, का बरं? का बरं म्हणजे 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 वाघाचं पंजे. वाघाचे पंजे आहे. आणि काय नाही. काय नाही. केस कट करून घ्या उद्या, केस कट करून घ्या. रविवार आहे उद्या. उद्या दाखवलं नाही ते आपलं. काय? स्टंप. आरवला स्टंप घेतलेत आज खेळायसाठी. आरव क्रिकेटर होणार अगदी. म्हणजे खूप. काय म्हटलंस तू मगाशी मला? क्रिकेटमध्ये काय मगाशी केलं मी? मॅच जिंकली. मॅच जिंकली. मम्मी मी खूप शिद्दतचे क्रिकेट खेळ राहावं म्हणे. आणि मला क्रिकेटरच व्हायचं आहे. मला अकॅडमीत टाक. स्वरा दिदी नव्हती, कारण ती वैतू दिदी आणि ती काव्या दिदी होती ना. तिने 4 मधला आणि म्हणजे 1 रन भेटला 5 रन. फायनली जिंकलास ना. हा, आणि मी 1 4 मारला आणि जिंकलास. म्हणजे तू महेंद्रसिंग धोनी होतास तुमच्या मॅच मधला, है ना? ओके, चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपतो. परत एक छानसा ब्लॉग घेऊन आम्ही हजर होतो. बाय बाय. बाय बाय.